समुद्रावर अवलंबून आहे। हा विषय होता रिफायनरीचा, दादरच्या रिफायनरी, राजापूरच्या रिफायनरीचा तो विषय होता। त्या विषयावर मी बोलताना सांगितलं, आणि तिथे आंबा बागायतदारांना तुम्ही पैसे द्याल, काजूवाल्यांना पैसे द्याल, बांबूवाल्यांना पैसे द्याल, पण तिथे लाखो लोक समुद्रावर पिढ्यानपिढ्या गुजरात करतात, त्यांचा सातारा कुठे आहे? त्याला काय देणार तुम्ही? आज या देशामध्ये पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर करोडो लोक समुद्रावर उपजीविका वर्षानुपिढ्यानपिढ्या करतात, त्यांचा सातबारा नाही म्हणून त्यांची दखलही घ्यायची नाही। असं जर हे राज्य कारभार का केंद्राचा कारभार चालू होत असेल तर आम्ही तिथली रिफायनरी मच्छीमारांच्या हितासाठी होऊ देणार नाही, हे खडकावून विनय चौधरी सांगितलं। आणि मग लोकसभेच्या अध्यक्षांनी सुद्धा मान्य केलं की समुद्राचा सातबारा, समुद्र आणि सातबारा हा विषय सभागृहामध्ये काढणारा पहिले खासदार विनायक राऊत, आणि ह्याची दखल गांभीर्याने घेतली पाहिजे अशा पद्धतीचा त्यांनी निर्देश दिलेला आहे। आज महत्वाचा विषय असा आहे की तारकर्ली म्हटल्यानंतर उत्तरेकडचे अनेक खासदार खूप मोठं कौतुक करतात। तारकर्ली बहुत बेहतरीन है, आना जाना बहुत कठिन है, लेकिन हमें बहुत पसंद आते हैं। मग अशा या तारकर्लीला प्रसिद्ध कशासाठी? विमानामध्ये बसलात तर सुद्धा तारकर्लीच्या वॉटर स्पोर्ट्स आणि इतर सौंदर्य याच्यावर विमानातल्या मॅगझिन मध्ये आर्टिकल असतं, परदेशामध्ये जाणाऱ्या विमानामध्ये सुद्धा। मग अशा वेळेला या वॉटर स्पोर्ट्सला राजमान्यता द्यायची असेल, त्याला योग्य तो नियोजन करायचं असेल आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या कचाट्यातून या वॉटर स्पोर्ट्स करणाऱ्या तरुणांना चांगलं लायसन द्यायचं असेल तर त्यासाठी योग्य त्या यंत्रणेची स्थापना ह्या जिल्ह्यामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये करणं आवश्यक आहे। आणि म्हणून या वर्षीच्या माझ्या वचननाम्यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम अँड ट्रॅव्हल्स मॅनेजमेंट असे नावाची दिल्लीमध्ये संस्था असते, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम अँड ट्रॅव्हल्स मॅनेजमेंट अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्ट्स, अशा ज्या दोन इन्स्टिट्यूट आहेत, त्या दोन्ही इन्स्टिट्यूट माझ्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये याव्यात यासाठी खासदार म्हणून विनायक राऊत प्रयत्न करणार म्हणजे करणार। आणि वॉटर स्पोर्ट्स करत असताना घ्यावयाची सुरक्षितता, त्याचं योग्य नियोजन आणि आंतरदेशीय पर्यटकांना या वॉटर स्पोर्ट्सचा फायदा घेण्यासाठी आवश्यक त्या सोयी सुविधा या जिल्ह्यामध्ये आणि रत्नागिरीमध्ये देण्याचा शब्द विनायक राऊत म्हणून तुम्हाला मी देतोय। हे सगळं करत असताना सर्वात मोठा आता भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून किनारपट्टीच्या गावांना निर्माण झालेला आहे। माहिती कोणता? दोन संकट या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेच्या माध्यमातून येणार आहेत आपल्यावर। तुम्हाला माहिती आहे देवबाग, तारकर्ली, मालवण, पुढे कोळम ह्या सगळ्या ग्रामपंचायती आहेत, ह्या ग्रामपंचायतीतून तुमचा कारभार केला जातो। पण भविष्यामध्ये नव्हे तर 4 मार्च 2024 पासून मालवण शहरावर आणि आजूबाजूच्या या टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।